कहाणी 5 देवांची. या कथेत पार्वतीने 5 देवांची उपासना कशी करावी हे सांगितले आहे. का करावी याचा विचार करायला हवा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणत्याही गोष्टीत बदल केले जातात, पण मूळ गाभा तत्व तेच राहते. जसे फोन हे संपर्काचे साधन आहे. त्यात शोध लागल्यापासून खूप बदल झाले. फोन बदलले जातात, प्रत्येकाचे वेगळे असतात. नवीन, जुने, महाग, स्वस्त. कोणी त्याचा वापर जास्त करतं, कोणी जुजबी, पण प्रत्येकाकडे फोन असतो. कोणाशीही संपर्कच नको असे म्हटले तर ते चुकीचे आहे. तसे उपासना हे मूळ तत्व आहे. उपासना म्हणजे अंतर्शुद्धी. पद्धत बदलेल, आराध्य बदलेल, त्याला देव म्हटलं नाही तरी बिघडत नाही, पण उपासना हवी. कहाणी. आषाढी दशमीपासून कार्तिकी दशमीपर्यंत 4 महिने गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस, नंदीला आघाडा, शंकराला बेल आणि पार्वतीला पांढरे फूल व्हावे. आषाढी दशमीच्या दिवशी सर्व देवांची पूजा झाली की नैवेद्याला मोदक करावेत. त्यावर सढळ हस्ते तूप वाढावे. कार्तिकी दशमीला विष्णूसाठी खीर, नंदीसाठी खिचडी, शंकरासाठी दहीभात आणि पार्वतीसाठी घारगे करून उद्यापन करावे. सर्व पदार्थांवर व्यवस्थित तूप वाढावे. भावार्थ. यात पार्वती म्हणजे स्त्री मानसिकतेचे प्रतीक आहे. स्त्री दुसऱ्याला वेळेला मदत करते, वसा सांगते. पार्वतीने गरीब वेशात जाऊन परीक्षा घेतली. सामान्य स्त्रीलाही तिने मदत केलेल्या माणसाने तिच्या मदतीची जाणीव ठेवावी, तिला मान द्यावा असे वाटते. पार्वतीला ती स्त्री ओळखत नाही म्हणून रागावते. स्त्री ही तिच्याशी कोणी गरजेपुरते बोलले की नाराज होते. आपली नाराजी पार्वती गणपतीला, विष्णूला, सेवकाला सांगते. तिघे तिची मदत करत नाहीत. शंकराला सांगितल्यावर तो तिला उपाय सांगतो की नेहमीच्या वेशात जा. ती ते ऐकते. भक्ताने ओळखले म्हणून पार्वतीलाही आनंद होतो. स्त्री म्हटली की तिला आपोआप रुसायला होतं. नवऱ्या इतकं भाऊ, मुलगा, सेवक कोणीही तिला समजून घेऊ शकत नाही. तिचं ऐकत नाही, मदत करत नाही, वेळ देत नाही. नवऱ्याला बायकोची समजूत काढता यायलाच हवी. बायकोचं मन ओळखता यायला हवं. त्याने तिच्यावर नाराज होऊ नये. ती बोलेल ते ऐकून घ्यावं, त्यावर उपाय शोधून तिची नाराजी दूर करावी. बायकोला साथ द्यायच्या नादात तिच्या चुकीच्या विचारांना, नाराजीला प्रोत्साहन देऊ नये. तुला ओळखलं नाही म्हणून तिला शिक्षा देऊ असं शंकर म्हणाला नाही. बायकोनेही नवरा सांगतोय ते ऐकावं. तिला पटलं नाही तरी त्यात तथ्य असतं असं ही कथा सांगते. तो सर्वांना समजून घेतो आणि ती सर्वांना मदत करते. म्हणून शंकराला महादेव आणि पार्वतीला आदिशक्ती म्हणतात. शंकर पार्वती हे आदर्श दाम्पत्य आणि आनंदी सहजीवनाचे प्रतीक मानले जाते. या दोघांभोवती नंदी, गणपती, चंद्र, नाग, मोर सगळे असतात. ती रुसते, तो मनवतो. ती माफ करते आणि दोघेही एकत्र नांदतात. एकमेकांना समजून पटवून घ्यायला हवे. सहजीवन हे जगाचे सृजन आहे, त्यात सकारात्मकता हवी. घरातील स्त्री आनंदी, मेहनती आणि पुरुष समजूतदार, जुळवून घेणारा असेल तर ते घर प्रसन्न राहते. स्त्रीच्या शरीराची रचना गुंतागुंतीची असते. तिचे मनोव्यापार गहन असतात. ती कष्ट खूप करते, पण तिच्याकडे झालेले दुर्लक्ष आणि अपमान सहन करत नाही. तिच्या शरीर रचनेमुळे ती पटकन चिडते आणि फार ताण सहन करू शकत नाही. त्यात तिचाही नाईलाज असतो. तिच्या हुशारीची, कष्टाची दखल घेतली तर ती आनंदी राहते. ती सर्वांची काळजी घेते, लक्ष देते, खाऊ पिऊ घालते. सर्वांनी मिळून तिच्याकडे थोडे लक्ष द्यायला हवे. लग्न झाले, ती सासरी आली तरी भाऊ तिच्या मनात असतो. बहीण काही सांगायला आली तर मी काही करू शकत नाही असे भावाने म्हणू नये. हे जेजुरीचे पंचायतन वाटते. पार्वती कैलासावरही रुसते, अन्नपूर्णा म्हणूनही चिडते. म्हाळसा तर रागासाठी प्रसिद्धच आहे. नवरा, बायको, भाऊ, मुलगा आणि सेवक असे हे पंचायतन. जेजुरीत हेगडी प्रधान असतात. सांगितलेले पदार्थही मराठमोळे आहेत. खीर आणि खिचडी भारतभर सर्वत्र केले जातात. हे पौष्टिक, सकस असे पूर्णान्न आहे. ज्या स्त्रीला बाळ झालं आहे तिने हे जरूर खावे.
बाळंतिणीचा आहार परिपूर्ण असावा. नारळ, गूळ, भोपळा, डाळ, तांदूळ, दूध, दही, तूप यांचा समावेश असावा असे सांगणारी ही कथा म्हणजे समाज प्रबोधन आहे. बाळ लहान असेल तर नेम करायला स्त्रीने बाहेर जाऊ नये. घराभोवती झाडे लावली तर 4 महिने हे वाहणे सहज शक्य आहे. अंगणात पाने फुले असावीत. घरातल्या देवांना ही पाने फुले वाहिली तरी पुरेसे आहे. हे सर्व औषधी वृक्ष आहेत. आजकाल गुगलवर सर्व माहिती उपलब्ध असते. या झाडांचे औषधी गुणधर्म शोधून अवश्य वाचा. अंगणात असली तर गरज लागली की सहज उपलब्ध होतात. देवावर वाहण्यासाठी लावावी, माणसासाठी उपयोगी असतात. त्याचा गुणधर्म माहीत हवा आणि वापर करायला यायला हवा. काही उपयोग. दुर्वा शीतगुणांच्या असतात. त्यांचा रस चेहऱ्यावर लावून चेहरा धुतला तर चेहऱ्याची आग, दाह थांबतो. बेलफळाचे सरबत करून प्यायले तर पोटदुखी थांबते. पिकलेले बेलफळ कुस्करायचे, पाणी घालायचे, गाळायचे आणि मीठ साखर घालून प्यायचे. तुळशीचा काढा खोकल्यावर गुणकारी आहे. दात दुखत हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात. पोट दुखीवर आघाड्याची 4-5 पाने चावून खावी किंवा पानांचा रस काढून प्यावा. पांढरे फूल म्हटले की तगर आठवते. तगरीचे पान आणि फुलाचा काढा किंवा चूर्ण अनेक स्त्री रोगांवर औषध म्हणून उपयोगी आहे. हे आज कोणालाही माहितीही नसते. निद्रानाशापासून अनेक आजारात याचा उपयोग होतो. श्रद्धा डोळस हवी. काय सांगितले, का सांगितले याचा विचार करावा. देवावर व्हावीत इतकाच या फुला पानांचा उपयोग नाही. जी गोष्ट देवावर वाहा सांगितले आहे त्याचा औषधी उपयोग असतो ती देवस्वरूप असतात. ती सहज उपलब्ध व्हावीत, लावली जावीत, ओळखता यावीत म्हणून अमुक देवाला अमुक पान फूल आवडते असे समीकरण असते. जसे इंद्रधनुष्याचे रंग पाठ करायला ते रंग लक्षात ठेवायला सोपे जावे म्हणून जातानाही पाणी पी असे म्हणतो. या झाडांचा उपयोग विसरून गेलो आहोत. रामबाण उपाय आहेत, करून पाहायला हवेत. हा वारसा पुढच्या पिढीकडे जायला हवा. भारत कृषीप्रधान देश आहे. स्थानिक वनस्पती जोपासायला हव्यात. चकचकीतपणाच्या नादात मातीचे मूल्य, कस गमावत आहोत. पाणी मातीत, जमिनीत मुरायला हवे. पायाला माती लागायला हवी. अंगावर ऊन पडायला हवे. हे न झाल्यामुळे आपण अनेक रोगांना तोंड देत आहोत. थोडे सावध होऊन बागेतील तण सरसकट न उपटता त्यात ज्या वनस्पती आपोआप उगवतात त्या ओळखायला, राखायला शिकू. उदाहरणार्थ, दगडी पाला म्हणून एक वनस्पती आपोआप उगवते. याला कंबर मोडी असेही म्हटले जाते. ही एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे. नैसर्गिकरित्या त्यात आयोडीन असते. कापले, भाजले, खरचटले तर तिची पाने स्वच्छ धुवून चुरगळून जखमेवर लावली तर जखम बरी होते. हे अनेकांना माहिती असेल. नंतर पाणी, माती लागले तरी जखम बरी होते. तात्पर्य, अशा कितीतरी वनस्पती आहेत. पिंपळ आणि वडाचा विस्तार मोठा असतो. त्याची पाने, फुले, फळे देवाला वाहिली जात नाहीत. घराच्या अगदी जवळ वड, पिंपळ लावू नयेत, पण ही झाडे परिसरात असायला हवीत. देव म्हणून ह्या झाडांची पूजा केली जाते. भोवती पार बांधला जातो. प्रदक्षिणा घातली जाते. देव ही संकल्पना मूर्तीत मावणारी नाही. आपला फोटो आपण काढतो, पण फोटो म्हणजे आपण नव्हे. तशा या पूजा आणि परंपरा आहेत. या गोष्टी विचारपूर्वक लिहिल्या आहेत. साध्या गोष्टीत खूप अर्थ आहे. ज्यांनी हे सारे ज्ञान कथेत गुंफून अजरामर केले आहे त्या अनाम कथाकारांना त्रिवार वंदन.